ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,800. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. महानूला पुराने वेढले. 2002च्या महापुराची पुनरावृत्ती. शेकडो कुटुंब उद्ध्वस्त. पूल वाहून गेल्याने गुजरातचा संपर्क तुटला. कोट्यावधीची झाली नुकसान. गुजरातेत पावसाचा कहर सुरूच. सुमारे 38,000 नागरिकांचे स्थलांतर. धरणे भरली. गोदावरीला पूर. दमदार पावसाने दारणा गंगापूर 85%. नांदुरा मध्यमेश्वरातून 95,000 क्युसेक विसर्ग. नाशिक धरण क्षेत्रात मुसळधार. गोदावरी दुथडी. नागरिकांनी सतर्क राहावे. पुणतांबा येथील नदीकाठेवरील मंदिर पाण्याखाली. संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पंढरपुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे केले वितरण. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत करा. जिल्हा अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत देवयानी फरांदे यांची सूचना. राहुल डिगडे यांनी मांडली रस्त्याची समस्या. पारंपरिक रेशन कार्डऐवजी QR कोड प्रणाली. महसूल समाधान शिबिरात 3,000 अग्रा लाभांचे वितरण. रायगडमधील 9,000 शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी. अनियमित पाऊस. पुन्हा शेती आता पुन्हा बहरली. श्रीवर्धन तालुक्यात भात लावणीला वेग. भूजल पातळीत वाढ. खरीप हंगामाला दिलासा. जुलैच्या पावसाने ओढ नाले प्रवाहित. विहिरीच्या पाणी पातळीलाही वाढ. 10,000 हेक्टरवरील खरीप पेरणी. विक्रमी 27,747 क्युसेकने विसर्ग. गोदामाई पात्राबाहेर. मंदिरे पाण्याखाली. पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरला. सिन्नरला अतिवृष्टीमुळे घरांचे शेतींचे नुकसान. देशवंडी, नायगाव, खोपडी व पंचाळी येथे सर्वाधिक फटका. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ. OBC कल्याण मंत्री सावे यांनी दिली माहिती. KYC करण्याचे आवाहन. जालना जिल्ह्यात कृषी पंप धारकांना मिळाला 2,495 कोटींचा वीज माफीचा लाभ. 7.5 HP पर्यंत कृषी पंप ग्राहकांना समावेश. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक थकबाकी. पावसाच्या आगमनाने खरीप पिकांना संजीवनी. भूम तालुक्यातील चित्र. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान. दिव्यांग वर वधूचा संसार फुलणार. सरकार 2.5 लाख अनुदान देणार. अनुदान वितरणासाठी राज्यभर विशेष मोहीम. अनुदान थेट पती पत्नीच्या संयुक्त खात्यात जमा होणार. वीज ग्राहकांना पर्याय उपलब्ध. तरीही स्मार्ट मीटरची सक्ती का? पुसेगावाला परिवर्तन श्रेष्ठ नागरिकांनी संघाकडून इशारा. गवेरान डुक्कर जंगलाबाहेर. शेतकऱ्यांची उडाली झोप. वाफ्यातच भात नाचणी फस्त. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी. जिल्ह्यात 347 एक शिक्षकी शाळा. मुलांच्या अध्यापनाचे कामकाज सुरळीत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार राज्यातील एक शिक्षकी शाळांची संख्या 9,000वर. 3 महिन्याचे एकत्रित धान्य वितरण रद्द करा. धान्य दुकानदार रॉकेल संघटनेची मागणी. गेल्या 11 वर्षांमध्ये तब्बल 90 बिबट्यांनी गमावला जीव. रत्नागिरी परिक्षेत्रातील मनाव वन्यजीव संघर्ष नैसर्गिक आपत्तीमुळे अस्तित्व धोक्यामध्ये. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी आली. शनिवारी रविवारी बँक सुरू राहणार. याद्या गाव पातळीवर लागणार. कर्जमाफी जाहीर करूनही नवीन पीक कर्ज मिळेना. शेतकरी आर्थिक अडचणीत भर. बँकेचे उंबरठे झिजूनही शेतकरी त्रस्त. घरपोच पोषण आहार योजनेत बदल. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारणेत मेनूनुसार पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांपासून या नव्या मेनूची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ठणठणाट. कित्येकांना 50%ही पाणीसाठा नाही. दमदार पावसाची आहे गरज. कर्जमुक्तीसाठी बायोमेट्रिक KYC आता अनिवार्य. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य शासनाने आधार प्रमाणीकरण
KYC प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहे. आता कर्जमाफीसाठी बायोमेट्रिक KYC अनिवार्य करण्यात आली आहे. कर्जमाफीस पात्र 29,838 शेतकऱ्यांना याद्या पोर्टलवर. जिल्हाधिकाऱ्यांना घेतला आढावा. कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार. धान रोवणीसाठी मजुरांचा तुटवडा. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे चोमारशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धान रोवणीच्या कामांना वेग आला असून शेतात सर्वत्र शेतकरी, महिला व मजुरांची लगबग सुरू झाली आहे. पाटी कोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीतूनही मुक्तता. जिल्ह्यातील 22,300 शेतकऱ्यांना दिलासा. यंदा हंगामात वीज कापण्याची भीती संपली. शासनाच्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कृषी ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. त्यांच्या वीज बिलावर थकीत रक्कम नसल्याने दुरुस्तीच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाही. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.